गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. मी प्रमोद डोंगरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रीय जनमत पक्ष, जळगाव. मी शनीपेठ पोलीस स्टेशनला 29/4/2026 रोजी एक तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीमध्ये स्वामी आनंद स्वरूप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती चुकीचे वक्तव्य केलेले आहे आणि त्यामुळे संबंधित आनंद स्वरूप महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करून जे धीरेंद्र शास्त्री आहे यांना आरोपी करा, असं मी माझ्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोप करताना शिवाजी महाराजांवरती चुकीचं बोलताना त्यांनी काय वक्तव्य केलं? युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं, म्हणजे महाराजांचं नाव त्यांनी एकेरी भाषेत घेतलं. ते साफ चुकीचं आहे. शिवाजी यांनी कधी सुद्धा मैदानात लढाई लढली नाही, तर फक्त छापामार युद्ध लढलं, म्हणजे महाराजांना त्यांनी चोर संबोधलं आहे. हे साफ चुकीचं आहे. पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली. धीरेंद्र शास्त्री जे बोलले त्याचं मी शब्दशः समर्थन करतो. त्यांनी माफी मागायची गरज नव्हती. आता मला सांगा, जी लोक मंदिरांच्या दानपेट्यांवरती आणि भक्तांकडे भीक मागून खातात, त्यांची पात्रता नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याची. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात काय पूर्ण भारताचे शिरोमणी आहेत आणि त्यांनी समाजासाठी काय केलं, काय पराक्रम केले, हे सर्व इतिहास आम्हाला माहिती आहे. तुम्ही तुमचा फुकटचं ज्ञानामृत आम्हाला पाजू नका, ज्याच्याने जाती दंगली घडते. तरी या संदर्भात मी शनीपेठचे PI मंजुरी साहेब यांना पत्र दिलेलं आहे की या दोघांविरोधात स्वामी आनंद स्वरूप आणि धीरेंद्र शास्त्री गुन्हा दाखल करून यांना जळगाव मॅजिस्ट्रेट समोर उभं करावं. यांनी शिवाजी महाराजांची अवमानना केलेली आहे आणि हा कडक संदेश द्यायचा आहे की जरी कोणी कुठल्याही पदावर राहिलं, कोणी असो तो व्यक्ती, जर तो महापुरुषांचा अपमान करेल तर त्याला कडक शासन होईल आणि जेलमध्ये टाकलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.